शिवप्रताप. हिंदूंच्याच हिंदुस्थानात हिंदूंना हिंदू म्हणून जगणे असह्य झाले होते. जिझिया कर, बळजबरीने धर्मांतरण, हिंदू स्त्रियांवरील अत्याचार, धार्मिक स्थळांची देवी देवतांची विटंबना आणि धार्मिक आस्थेवर होणारे अतिक्रमण यामुळे हिंदू मरणप्राय यातना सहन करीत होता. अगदी स्वाभिमान बस्तानात बांधून एका बाजूने आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही, मुघलशाही, तर दुसऱ्या बाजूने व्यापाराच्या बहाण्याने आलेल्या पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रज या आक्रमकांनी हिंदू मंदिरे, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा आणि हिंदू समाजाचा विनाश चालवला होता. वर्षामागून वर्ष, शतकामागून शतकं उलटत होती. भरतभूमी वाट पाहत होती स्वातंत्र्याच्या सार्वभौमत्वाची आणि मुक्तीची. हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा, भाषा आणि समाज यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंचे राज्य निर्माण होण्याची आवश्यकता तयार झाली. शिवबा, तुम्हाला शिकारच करायची आहे, पण कोल्ह्या कुत्र्यांची नव्हे वा रानडुकरांचीही नव्हे, तर प्रभू रामचंद्रांनी जसा असुरांचा वध करून रयत सुखी केली त्याचप्रमाणे तुम्हालाही ही माजलेली सैतानं यमसदनी पाठवायची आहे. बंगळुरास वैभव पाहिलं ना, ते वैभव आहे विजयनगर आणि कर्नाटकच्या लुटीचं. त्या वैभवाची झळाळी आहे ती तुमच्या पूर्वजांच्या रक्तामुळे. ह्या विजापुरात ऐशोआरामाच्या सर्व गोष्टी मिळतात, पण स्वातंत्र्य मिळत नाही. राजे स्वातंत्र्य विकत मिळत नाही, भीक मागून मिळत नाही की रडूनही मिळत नाही. स्वातंत्र्य मिळवावं लागतं ते लढूनच, तलवारीच्या धारेवरच. होय आऊसाहेब, आपली इच्छा पूर्ण करण्याचं बळ आम्हास आई तुळजाभवानी देईलच. पण आपल्या साक्षीनं एक वचन देतो, पिढ्यानपिढ्या चालत आलेली बादशाची हुजरेगिरी आम्ही कदापि करणार नाही. या भूमीत आपल्या प्रेरणेतून आणि मावळ्यांच्या साक्षीनं स्वराज्य निर्माण करू आम्ही. स्वराज्य. अशाच एका अरण्यात भक्तिरसानं भरलेल्या राऊळात नमः शिवाय. मी शिवाजी राजे भोसले या रायरेश्वराच्या साक्षीनं शपथ घेतो, या गुलामगिरीच्या जोखड्यातून मातृभूमीला मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. मग त्यात आमची गर्दन मारली गेली तरी बेहतर, पण ध्येयापासून हटणार नाही. माझ्या घराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण या जुलमी सल्तनतीपुढे गुडघे टेकवणार नाही. या महत् कार्याच्या स्वातंत्र्य यज्ञात आमच्या प्राण्यांची समिधा आम्ही हा अंगार अंगा खांद्यावर घेऊन हसत हसत अर्पण करू. आजपासून दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिणं बंद. हे आपलं देव, देश आणि स्वधर्माचं, स्वसामर्थ्याचं, संत सज्जनांच्या आणि आया बहिणींच्या आदराचं स्वराज्य प्रस्थापित होणं ही तर श्रींची इच्छा, श्रींची इच्छा, श्रींची. राजांच्या शब्दानं मावळ्यांच्या मनात अंगार भरला. मनगट
अंधकाराच्या साम्राज्यावर भगवी मशाल भडकली. स्वातंत्र्य सूर्याचा पहिला अरुणोदय झाला. तो तोरण्यावर आई तोरणजाई प्रसन्न झाली. स्वराज्याचा मुलूक आता स्वाभिमानानं पेटला होता. संत सज्जन, कलावंत आणि पंडितांनी पुण्याची वाट धरली. इथं कलेचा आदर होता, दानाचं औदार्य होतं आणि रक्षणाचं सामर्थ्य होतं. आणि याच वेळी रांझे गावात गावच्या पाटलानं एका स्त्रीच्या पदराला हात घातला. राज न्याव करा, राज न्याव करा. माहेरपणाला आलेल्या माझ्या लेकीला राजाच्या पाटलानं नासवली. तिचा हंबरडा काळजात घर करत या, राज काळजात घर करत या. शिवबा, सीतेला पळवून नेणाऱ्या रावणाची त्याच्या लंकेस सकट होळी झाली. हे राज्य लेकी सुनांच्या कल्याणाचंच ना? मग तुमच्या स्वराज्यात हे असले अन्याय? बंद. त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. पाटील, पळा 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 पाटील, घोडा आणण्यात घोडं. बहुतेक तुमच्या वरातीला झाल्यात वाटतं. पाटील, पळा 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 पाटील, घोडा आणण्यात घोडं. ए महाद्या, लय माज आलं का रे तुला? मला पळा म्हणतोय वय. पाटील, तुमच्या विरोधात फिर्याद आहे. सदरेवर चला. सदरेवर? बैठकीच्या की तमाशाच्या? पाटील, गरीबाच्या लेकीला नासवली तुम्ही. कोणत्या गरीबाच्या र? अशा किती आले आणि किती गेले? हिशोब ठेवायला म्या काय कारकुंडी आहे वय? पाटील आहे म्या पाटील. ना मौज मजेचा हिशोब ठेवतो ना त्याच्या परिणामाचा. शिवाजी राजेंचा हुकूम आहे तुम्हाला. हाजीर म्हणजे हाजीर. आता ते काल आलेलं पोरग आम्हाला हुकूम करणार का? आम्हाला? म्या पाटील हाय पाटील. आणि हे गाव माझं चाकर. म्या काय बी करत. मला जाब विचारायचा तुमचा आणि तुमच्या शिवाजी राजाचा काय संबंध? एका स्निक खवाटीला धरून फेकून दे. हे म्हातारड्या, चल निघ इथून. संबंध? काय संबंध? हे धरा रे याला. संबंध दिसल सदरेवर. बापाच्या अंगाला हात लावतो बाहेर. लय जड जाईल, जड जाईल, लय जड जाईल. पाटलाची ती मिजास भारी, जिरणार आता पुरती मुजोरी. पाटील, या स्वराज्यात हे असले अन्याय कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत. हे श्रींचं राज्य. शंभू तुळजेच्या भूमीवरती पात्र असे स्त्री आदराला. शिवपिंडीवरती बिल्वदलाचे मूळ नारीच्या पदराला. हा असा इथला शिरस्ता. महाराज, मला सोडा महाराज. माझी पोरं बाळा उपाशी मरतील महाराज, उपाशी मरतील. का? आता का? परिणामांची चिंता नाही असं म्हणत होतात आणि संबंधही विचारत होतात ना? हा, दया करा महाराज, दया करा. पुन्हा अशी आगळीक नाही घडणार महाराज, नाही घडणार. तुझं ते कुटुंब आणि गरीब म्हणजे तुझे चाकर होय रे. आणि तुझ्यासारख्या मजुरांना ही सूचना असेल. या स्वराज्यात राहायचं तर स्त्रीचा सन्मान जपलाच पाहिजे. बंद. या हरामखोराचे हातपाय कलम करून याचा चौरंगा करा. दया करा महाराज, दया करा. वाचवा, वाचवा महाराज, वाचवा. दया करा महाराज, गरीबावर दया करा. द्रौपदीला कृष्ण लाभला कन्या रक्षण करो, कन्या रक्षण करो, कन्या रक्षण.
परगण्यात इंद्रायणीच्या डोहात भक्तीचा महापूर दाटला होता. अभंगातून साध्या सोप्या शब्दात मधुर भक्तिरस सांडत होता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मोती. महाराज, आपण भक्ती रसाच्या अभंगातून प्रत्येकाच्या मनीचे सामर्थ्य वाढवत आहात. आपला आशीर्वाद असावा महाराज. प्रत्येक चांगल्या कार्यात पांडुरंग आपल्या पाठीशी आहे. आपण स्वराज्य निर्मितीचे जे व्रत हाती घेतलंय यास लागणारे सामर्थ्य आपल्याकडे आहेच. पण ज्या ज्या वेळी आपल्यासमोर संकटे उभी राहतील त्या वेळी आपल्या शक्ती सामर्थ्याला जोड हवी ती संयमाची. आपल्या हातून देव, देश आणि स्वधर्माचं लोककल्याणकारी स्वराज्य साकार होईल यात शंका नाही. आपण उदंड उदंड विजयी व्हाल. पांडुरंग 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 पांडुरंग. स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य झाकोळण्यासाठी विजापूरहून ग्रहण निघालं. तारे तोडत होता. त्याचा भोसले द्वेष उफाळून आला आणि तो महाराजांना भेटण्यासाठी सज्ज झाला. आणि इकडे महाराजांना भेटण्यासाठी गोंधळी सामोरे आले आणि सम्राटाचा कडकडाट आसवंत करून उठला.
जगदंबे, या दैत्याचा नाश करण्याचं सामर्थ्य मला दे. महाराज, आपण खायलोय असंच दाखवा. तहास बोलणी झाली तरी अखंड सावध असावे. कस्तुरी रंग गाफील राहिला, पण तहास बोलवून अफजल खानानं जर आम्हास कस्तुरी रंग समजून भेटण्याचा प्रयत्न केलाच तर त्यालाही आम्ही नरसिंह बनून भेटू. पण पहिला वार मात्र आम्ही करणार नाही. आणि खानानं जर दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही त्याला हरगिज माफ करणार नाही. भेटीचा दिवस उजाडला. खानाचा शामियाना अत्यंत सुंदर सजवला होता. शामियान्यात असला सापळाच तो. आइए राजा जी, आइए. पण सय्यदला दूर ठेवावं खान साहेबांनी. हम आपकी मेहमान नवाजी से खुश हैं, फिर भी आप डरे हुए हो. आपने ये शामियाना तो हजरत आदिल शाह के दरबार से भी ज्यादा चकाचौंध सजाया हुआ है. हम खुश हुए, हम आपकी मेहमान नवाजी से बहुत खुश हुए. मगर देखो शिवा, तुम अपनी सारी बगावत रोककर हजरत आदिल शाह के सामने सिर झुकाओ और अपने सलामती की दुआ मांगो. तुम्हारा काम ही है उस तख्त की खिदमत करना. क्यों बेअदबी से चलते हो? आदब रखो, आदब, और सिर झुकाओ. जानते नहीं, हजरत आदिल शाह के खिलाफ उठा हुआ हर सिर काट दिया जाता है. हे शिर सुटतं फक्त आमच्या आईसमोर, आणि आम्हाला धाक वाटतो फक्त परमेश्वराचा. आपण आलात, आनंद आहे. आम्ही आपल्याला चांगलंच ओळखतो खान साहेब. अब छोड़ भी दो ये बगावत का झंडा. आओ आओ, हमारे गले लग जाओ. आणि आणि जगदंब जगदंब जगदंब. माझ्या असंख्य जिवलग मावळ्यांनी सांडलेल्या रक्तातून, त्यांच्या बलिदानातून, हजारो आया बहिणींच्या पुसलेल्या कुंकुवातून आपण हे स्वराज्य उभं केलं. आम्ही एकेची वज्रमुठ आवळून हा रणसंग्राम मांडला. स्वराज्य, स्वधर्म, संस्कृती हिचं संरक्षण हे आपलं आद्य कर्तव्य माना. या स्वराज्य उभारणीत गडदुर्गांचं योगदान मोठं. हेच दुर्ग प्रेरणा देतील उद्याच्या आदर्श पिढीला. म्हणूनच त्यांचं संवर्धन करा. शेवटी इतिहास जगणारी माणसं इतिहास विसरत नाहीत, आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाहीत. जगदंब जगदंब. आपण सर्वजण महाराष्ट्र गीताने